देव तुटलेल्या गोष्टींचा किती छान उपयोग करतो ना. ढग फुटतात आणि पाऊस पडतो, जमिनीला भेगा आल्या की शेत बनतं, वृक्ष तुटतो तेव्हा बी उमलतं आणि बी अंकुरलं की झाड होतं. म्हणून माणूस जेव्हा तुटतो खचतो तेव्हा समजून घ्यायचं की देव आपला उपयोग चांगल्या गोष्टींसाठी करत आहे. हाय हॅलो, मी छाया. मी सर्वांचं स्वागत करते परत एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये आणि मराठी यूट्यूब चॅनलवरती. सर्वप्रथम सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. सगळ्यांना आजचा दिवस छान आरोग्यदायी आनंदाचा जाऊ आणि तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण अशी स्वामीचरणी प्रार्थना करते. आणि आज संकष्ट चतुर्थी त्या दिवशीचा व्हिडिओ आहे. तर सकाळची थोडीशी क्लिनिंग करून झालेली. ह्यावेळेस चतुर्थी संडेच्या दिवशी आली होती ना, तर थोडंसं उशिराच उठलं गेलं होतं. तर मग थोडीशी क्लिनिंग करून घेतली आणि फ्रेश झाले आणि मग नंतर चहा घेतला. कारण एवढी थंडी वाजते ना सध्या, 1-2 आठवडा थंडी जास्तच राहणार आहे. इथं माझा चहा घेऊन झाला आणि लगेच मग इथं मी एक दिवा आहे ना उंबरठ्याजवळ ठेवून दिलेला आहे. म्हणजे उंबरठ्याजवळ दिवा लावत असते ना, तर उंबरठ्याजवळ दिवा लावला. आज उंबरठ्याचं पूजन काही केलं नाही, फक्त स्वस्तिक काढून घेतलेलं आहे उंबरठ्यावरती. उंबरठा स्वच्छ पुसून घेतला आणि स्वस्तिक काढलं. त्याच्यानंतर तुळशी मातेजवळ एक दिवा लावला आणि तुळशी मातेची पूजा करून घेतली आणि तिथे एक रांगोळ काढली. तर इथं भांडे घासून घेतलेले, देवाऱ्यात जेवढे भांडे ठेवलेले ना तांब्या पितळाचे, तर ते पूर्ण भांडे आज मी क्लीन करून घेतलेले. म्हणजे आज थोडक्यात मला देवारा थोडासा स्वच्छ करून घ्यायचा होता. कारण म्हटलं आता पुन्हा परत गुरुवार येणार. गुरुवारच्या दिवशी काय होतं, करायचं असतं पण वेळ कमी असतो आणि त्या दिवशी कामच जास्त होऊन जातात. कारण मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारची पूजा मांडल्या जाते ना, तर त्याच्यामुळं मग ते काही होत नाही. तर इथं मग मी हे जे भांडे होते ना, तर ते भांडे पितांबरीनं घासून घेतलेले. देवाऱ्यासमोर जो बाऊल ठेवते ना, तर तोही नागवेलीचे पानं लावून इथं अशा पद्धतीनं सजवून घेतलेला आहे. जो कलश स्थापित केलेला आहे देवाऱ्यात, तर तोही मी असं अधूनमधून म्हणजे चांगला खळखळ पाण्यानं धुवून घेत असते. तर इथं मला देव स्वच्छ करायचे होते. तर देव स्वच्छ करण्यासाठी मी कोणतं लिक्विड वापरते, तर तेच मी तुमच्यासोबत आज शेअर करते. तर इथं मी काय केलं, दही घेतलेले जवळपास 5-7 चमचे. आपले जेवढे देव असतील ना, तर तेवढ्या प्रमाणात दही घ्यायचं. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये ना मी आपलं चण्याचं पीठ असतं ना, म्हणजे बेसन पीठ, तर ते पीठ ॲड केलेले जवळपास पोहे खायच्या चमच्यानं 1 चमचा. त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये हळद टाकून घेतलेली आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. त्याच्यामध्ये तुम्ही थोडंसं तांदळाचं पीठ जरी ॲड केलं तरी चालतं, पण मी काही केलं नाही. त्याच्यानंतर जर दही आंबट नसलं ना, तर त्याच्यामध्ये लिंबू ॲड करायचं आणि तुमच्याकडे जर लिंबू सत्व असलं तर ते पण टाकलं तर चालतं. पण माझ्याकडे लिंबू अवेलेबल असल्यामुळं मग मी इथं लिंबू टाकून घेतलेलं आहे जवळपास अर्धा. तर हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि यांना देव स्वच्छ करायचे. तुम्ही एकदा हे नक्की ट्राय करून बघा. एवढे स्वच्छ देव होतात. बरेच जण पितांबरीनं देव स्वच्छ करतात, भैया पावडरनं स्वच्छ करतात, पण मी तसं काही करत नसते. देवांना ते लावणं चांगलं नसतं. तर इथं मग मी हे असं लिक्विड बनवत असते घरच्या घरी. म्हणजे भैया पावडर काही लावत नसते. तर ह्या लिक्विडनंच मी देव नेहमी स्वच्छ करते. 10-15 दिवस झाले, म्हणजे 15-20 दिवस झाले की मग एकदा हे लिक्विड बनवायचं आणि देव त्यानं व्यवस्थित स्वच्छ करायचे. जास्त पण मी देव काही स्वच्छ करत नसते, कारण एवढे खराब पण झालेले नसतात. पण खूप दिवस झाले की मग करत असते. तर इथून पाहिलं असेल जे लिक्विड मी बनवलं, तर ते लिक्विड मी इथं अन्नपूर्ण मातेची जी मूर्ती आहे ती घेतलेली आहे आणि त्याच्यावरती असं टाकून ते व्यवस्थित चोळून घेतलेले आहे. एवढे छान आणि चकचक देव होतात. बरेच जण भैया पावडर पितांबरीचा वापर करतात, पण ते देवांना लावायला चालत नाही. असं लिक्विड बनवायचं आणि त्यानं देव स्वच्छ करायचे. आंबट जर दही असलं ना, तर इतके स्वच्छ होतात देव. थोडंसं लिंबू सत्व जर जास्त टाकलं ना, तर खूप छान निघतात. तर इथे तुम्ही पाहू शकता, मी अन्नपूर्णा मातेची जी मूर्ती आहे ना, तर ती व्यवस्थित स्वच्छ करून घेतलेली आहे. तुम्हाला दिसत पण असेल एवढी स्वच्छ झालेली होती मूर्ती. त्याच्यानंतर मग इथं मी गणपती बाप्पाची मूर्ती घेतलेली आहे. हे कसं थोडंसं आपण पंचामृत बनवतो ना, त्या पद्धतीनं, फक्त आपण त्याच्यामध्ये बेसन पीठ ॲड केलेलं असतं. तर तेवढंच आपण त्याच्यामध्ये करतो. आणि आपण जेव्हा त्याच्यामध्ये हळद टाकतो ना, तर हळदीमुळं पण देव एकदम स्वच्छ होतात. म्हणजे असा पिवळसरपणा येतो देवांना. तर मी ह्याच पद्धतीने लिक्विड बनवते आणि देवांना स्वच्छ करत असते. तर चला म्हटलं तुमच्यासोबतसुद्धा शेअर करूया की मी कशा पद्धतीनं देव स्वच्छ करते. तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि त्याच्यानंतर मग मला खरंच कमेंट करून सांगा, खरंच देव स्वच्छ होतात. मी बऱ्याच त्यांच्या व्हिडिओमध्ये पाहिलेले की ते भैया पावडरनं देव स्वच्छ करतात, पण ते तसं करायला चालत नाही. म्हणजे तसं करायलाच नाही पाहिजे. तुम्ही अशा पद्धतीनं लिक्विड तयार करू शकता. तुम्ही साधं आंबट दह्यानं सुद्धा देव स्वच्छ केले ना, तर क्लीन होतात. तर इथे तुम्ही पाहू शकता गणपती बाप्पांची मूर्ती ना, तर एवढी स्वच्छ झालेली होती. तर चला ह्याच पद्धतीने मी आता सगळे देव स्वच्छ करून घेते. तर इथे तुम्ही पाहू शकता मी त्या लिक्विडनं सगळे देव असे स्वच्छ करून घेतलेले होते.
देवाचे छोटे मोठे जे भांडे असतात ना, तर त्याच्यासाठी मी भैया पावडर वापरत असते. म्हणजे अशा ह्या प्लेटी, त्याच्यामध्ये मी 2-4 प्रकारच्या छोट्या प्लेटी टिकवलेल्या आहे ना देव्हाऱ्यामध्ये, तर त्या मग मी पितांबरीनं स्वच्छ करत असते. पण देवांना तर मी काही पितांबरी लावतही नाही, भैया पावडरही लावत नसते, ते लिक्विडच वापरते. तर इथे तुम्ही पाहू शकता एवढे स्वच्छ झालेले होते देव, भैया पावडरपेक्षाही एकदम चांगले झालेले होते. ते आपण लिक्विड बनवतो ना, तर त्याच्यामुळं काय होतं, देवांना अशी वेगळीच चमक येते. आपण जेव्हा पितांबरी वापरतो ना, तर त्याच्यामुळं काय होतं, देव असे चरचर होतात. भांडे पण बघा तुम्ही असे चरचर होतात. पण आपण जेव्हा असं लिक्विड बनवून देव स्वच्छ करतो ना, तर त्याच्यामुळं देवांना एकदम अशी शायनिंग येते. तर इथं मी पूर्ण देवारा क्लीन करून घेतला. देवाऱ्यामध्ये कपडे म्हणजे ते पहिलेवाले काढले आणि नंतर दुसरे टाकले. सगळ्या देवांना दुधानं अभिषेक घातला आणि त्यांना त्यांच्या जागी स्थान दिलं. आज गणपती बाप्पा म्हणजे चतुर्थी असल्यामुळे इथं गणपती बाप्पाचा मग मी अभिषेक करून घेतलेला आहे. पहिले पाण्याने केला, त्याच्यानंतर दुधानं केला, परत मग गुलाबांच्या पाकळ्यांनी केला. तर इथं मग गणपती बाप्पाचा अभिषेक करून घेतलेला आहे. तर इथं माझी पूर्ण पूजा करून झालेली आहे. जास्त तर काही मी आज तुमच्यासोबत पूजा शेअर केली नाही, कारण संडे पण होता ना आणि मला थोडासा आज वेळ पण झाला होता, कारण देवघरा क्लीन केला होता. पण आज स्वयंपाक काही बनवायचा नव्हता. म्हणजे आज साबुदाणा खिचडीच बनवायची होती, कारण देवांचे पप्पाही चतुर्थी पकडतात आणि देवांशले पण आज साबुदाणा खिचडीच खायची होती. पूजा झाली आणि त्याच्यानंतर माझ्या लक्षात आलं की ह्या कुंडीमध्ये ना खूप सारी अशी हराळी म्हणजे उगलेली आहे, ध्रुवा. तर मग मी त्या तोडून घेतल्या आणि लगेच मग गणपती बाप्पांना अर्पण करून दिल्या. तर घराच्या अवतीभोवतीच आजकाल अशा खूप साऱ्या गोष्टी मिळून जातात देवपूजेसाठी, फुलंही खूप सारे मिळून जातात. आणि आज म्हटलं आज चतुर्थी होती, पण आपल्याला हरळीच नाही भेटली. नंतर मग माझ्या लक्षात आलं की आपल्या कुंडीमध्ये ना खूप सारी हरळी उगलेली आहे. तर मग मी तीच तोडून जवळपास ती 16 हरळी भरलेली होती, तर तेवढी मग मी अर्पण करून दिलेली आहे. तर बघा घरच्या घरी हराळीसुद्धा आज मला देवपूजेत मिळून गेलेली आहे. म्हणजे चतुर्थी होती तर आणि पुढच्या चतुर्थीपर्यंत आहे ना परत त्याच्यामध्ये हराळी येणार. तर मी आता ती काही तशी म्हणजे उपटणार नाही, ती तशीच ठेवून देणार. तर चला मी लगेच गणपती बाप्पांना हराळीसुद्धा अर्पण करून दिलेली आहे. त्याच्यानंतर लगेच इथं मी साबुदाणा खिचडी बनवायला घेतलेली आहे. ते काही मी तुमच्यासोबत शूट नाही केलं, कारण घरामध्ये ना थोडंसं काम चालू झालेलं आहे बाथरूमचं. थोडासा प्रॉब्लेम आलेला आहे ना बाथरूमचा, तर तेच काम सुरू आहे. तर ते कारागीर आलेले होते काम करण्यासाठी, तर मग मला काही त्याच्यानंतर शूट नाही करता आलं, कारण त्यांच्या मशीनचा आवाज सुरू झालेला होता आणि घरामध्ये सगळी धूळच धूळ झालेली होती. तर मग मी काही ते शूट नाही केलं. पण हा जो व्हिडिओ आहे ना, तर हा मग मी नंतर दुसऱ्या दिवशी घेतलेला आहे. तर तेच तुम्हाला सांगते की आज थोडंसं डबा पार्टीचा बेत आहे. म्हणजे आम्ही गल्लीतल्या 5-6 ताई ना, तर आम्ही आमच्या इथं देवीचं मंदिर आहे ना शेतामध्ये, तर तिथं डबे घेऊन जाणार आहे. तर तिथं मग आमचा डबा पार्टी करण्याचा बेत आहे. तर याच्यामध्ये कढी बनवून घेतली, इथं कोशिंबिरी बनवून घेतलेली गाजराची. एकच गाजर होतं तर मग कोशिंबीर बनवली. याच्या खाली चटणी घेतलेली आहे. याच्यातल्या ज्या वाळलेल्या ताकातल्या मिरच्या असताना तर त्या घेतलेल्या आहे. याच्यामध्ये भाकरी घेतलेली आहे बाजरीची आणि पोळ्यासुद्धा याच्यामध्येच घेतलेल्या आहे. आणि हा पेपर घेतलेला आहे सोबत आणि इथे एक बॉटल भरून घेतली. तर चला मी आता पटकन हे ना एका थैलीमध्ये टाकून देते आणि तिथं गेल्याच्यानंतर परत बोलते. आम्ही ज्या परिसरामध्ये राहतो ना, तर तिथं आजूबाजूनं शेती आहे. तर मग आम्ही कधी-कधी असं डबा पार्टी करत असतो. म्हणजे हिवाळ्यामध्ये 1-2 वेळेस आवर्जून करतो. कारण गहू पेरलेला असतो, शेतही हिरवे-हिरवे झालेले असतात आणि आम्ही जिथं राहतो ना, तर तिथं एक छोटंसं देवीचं मंदिर आहे. त्या शेतावाल्या काकांचंच आहे. तर ते दर्शनासाठी येऊ देतात आणि आम्ही डबा पार्टी तिथं करत असतो. शरण्ये त्र्यंबके गौरी त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके
तर इथं मी तुम्हाला देवीचं रूप दाखवत होते. तर छान देवी आहे, छोटीशी देवी आहे आणि शेतावाल्या काकांचंच तिथं सगळी त्यांनी सुविधा केलेली आहे. तिथं अखंड दिवा चालू असतो. देवीला जे सामान लागतं ना तर तिथं त्यांनी ठेवलेलं आहे एका साईडनं. तर इथं मग एक आंब्याचं झाड होतं ना, थोडंसं ऊन पण होतं आणि थोडीशी सावली पण होती. मग तिथं आम्ही सगळेजणी बसलेलो होतो. सगळ्यांनी आपापले डबे खोलले. तर सगळ्यांनी पंचपक्वान्नच आणलेले होते. कारण जो आपण सोबत जेवण्याचा आनंद असतो ना, तर तो आनंद कुठंच घेता येत नाही. एवढं पोटभर जेवण झालेलं होतं, म्हणजे एकदम सुस्ती आली होती. तर चला आता जेवणं करतो. याच्यानंतर तर काही शूट नाही करता आलं. तर चला ताईंनो, आजचा व्हिडिओ इथंच थांबवते. आय होप तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल ना, व्हिडिओला जरूर लाईक करा. भेटू आपण अशाच एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. सगळ्यांना बाय.